रमा घरी नाही पोरगी कुठे गेली असेल रे? काय माहिती पण जाऊ दे ना गेली असेल तर. अगं तिच्या आयुष्यातला एवढा आनंदाचा दिवस आहे काय म्हणतात ते एन्जॉय करायला गेली असेल. अरे तसं नाही पण कुठं गेले कधी येणार हे कळलं असतं ना तू वाट बघितली नसते बाकी काय नाही. अगं पण तू वाट बघतेच कशाला जगू दे ना तिला तिच्या पद्धतीनं. आता रावसाहेब लग्नाला हो म्हणाले ही काय खाऊची गोष्ट आहे का? ते तर आहेच. अरे पण मला फक्त पण नाही बेन नाही. आता तुझ्यावरनच बघा रावसाहेबांनी रामान प्रतापच्या लग्नाला परवानगी दिली तर तू घरात लगीन सराई असल्यासारखी खरेदी करत सुटली मग तिला तर आनंद होणारच ना. हे बघ खुश होऊन तू काय काय आणलंयस बघ. अरे मी तर खुश आहेच आणि तो सुरुवात आहे अजून खूप तयारी करायची आपल्याला. मग बिंदास तू नुसत्या याद्या बनव मी आहे. पण खरंच एकदा रमाचं लग्न झालं ती संसाराला लागली ना की माझ्या डोक्याचं ओझं उतरलं. कधी वाटलं पण नव्हतं रे जिथं आपण काम करतो तिथं सोयरीक जमेल म्हणून. रावसाहेबांनी लग्नाला होकार दिलाय म्हटल्यानंतर सगळे प्रश्नच मिटले म्हणा. तू बघ पेट्या रमाच्या आयुष्यात ना इथनं पुढे फक्त सुख आहे फक्त आनंद आहे. काय कसला एवढा विचार करतो बाबा? नाही काय रावसाहेबांनी रमान प्रतापरावांच्या लग्नाला परवानगी दिली हे चांगलं झालं पण त्यांचं मन एवढ्या लवकर बदललं कसं? नाही म्हणजे काय एकाच दिशेला फडकणारा झेंडा अचानक दुसऱ्या दिशेला फडकायला लागला ना की जरा. तू कसं वेडेवाकडे विचार करू नको. कसं असतं ना परिस्थितीनुसार माणूस वागत असतो आणि त्याच्यानंतरच त्याला शहाणपण येते. सगळ्या गोष्टी त्याला शहाणं करून सोडत असतात कळलं? नाही पण रमाला पण किती भोगावं लागलं. प्रतापराव पण किती हताशान हवालदिल झाले होते त्या काळात. जाऊ दे ते सगळं आता. पहाट होण्याच्या अगोदरची काळ रात्र होती असं आपण समजायचं. आता सकाळ होणारच. यापुढे रमाच्या आयुष्यात आनंद आणि आनंदच फक्त लिहून ठेवलाय. हृदयातली ही धडधड कमी होऊ न देता अशाच पुढे चालत मंदिराजवळ या. अरे बाळा काय ग? अरे मला नको आहेत ती. अरे आता नाही घेऊ शकत मी. माझ्याकडे तेवढे पैसे बी नाहीयेत. कोणी दिलं आहे का ते? कोणी दिलं आहे? अरे अरे ऐक तरी. तुमच्या डावीकडे असलेल्या झाडाकडे पहा.
तुम्ही अशाच पुढे चालत या. आता डोळे मिटा. डोळे मिटा आणि माझा आवाज येत नाही तोवर सरळ चालत या. जेव्हा सांगेन तेव्हा डोळे उघडा. अहो काय छोटे मालक तुम्ही बी. छोटे मालक तुम्ही थांबा रमा, इथेच थांबा. आणि हळूहळू डोळे उघडा. नक्की. हो नक्की. छोटे मला कहो हे फारच म्हणजे फारच छान आहे हो. एकदम भारी आहे. हे दिवे पणत्या कंदील एकदम सुंदर आहे. नाही म्हणजे सुंदर नाहीये. नाही म्हणजे सुंदर आहे पण ते तसंच. हो कसं सांगू हे सुचतच नाहीये मला. पण छोटे मला हे समजा का रमा, यानं माझी इच्छा पूर्ण केली. मी या वृक्षदेवतेला सांगितलं होतं की माझं आणि तुमचं प्रेम सफल झालं तर मी तुमचं दर्शन घ्यायला येईन म्हणून. आणि छोटे मला खरं सांगू तर असं वाटतंय की ही वृक्ष देवता आपल्यावर आज प्रसन्न आहे आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या समोरच उभी आहे. आणि अवतीभोवती ही जी काही सजावट आहे ना ती सजावट नाही तर हिने आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी प्रकाशाचे हात उघडलेत असं वाटते. त्यामुळे आपसुकच हात जोडले जातात. नजरच हटत नाही हो. मला सुद्धा असंच वाटतंय. म्हणूनच त्या वृक्षदेवतेच्या साक्षीने मला तुम्हाला वचन द्यायचे. रमा, माणसाला दुसरा जन्म असतो की नाही मला माहित नाही, पण तुमचा हातात घेतलेला हात आणि तुमची साथ मी या आयुष्यात कधीच सोडणार नाही. तुमची प्रत्येक स्वप्न ही आता माझी जबाबदारी आहे. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा आनंदी करण्यासाठी मी खूप झटेन आणि तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. छोटे मला या समजा वचनाची काही बी गरज नाही कारण हे समजा मला आधीच ठाव आहे.
रमा, तुम्हाला माझं सरप्राईज कसं वाटलं? अहो एकदम जगावेगळं सरप्राईज आहे बघा. छोटे मला असं वाटायला लागलंय की आता जगातली कुठली बी शक्ती असेल ना बघ, तरी बी ती आपल्याला एकमेकांपासून दूर नाही करू शकणार. आपण एका बंधनात बांधले गेलो. रमा, आपण बंधनात बांधलो गेलोय हे खरं आहे, पण तुम्ही स्वतंत्र आहात. हे बंधन फक्त आपल्या प्रेमाचं आणि विश्वासाचं आहे. आता तुम्हाला माझी स्वप्न पूर्ण करायची, कुठली स्वप्न? जी स्वप्न मी तुमच्यासाठी पाहिली होती. छोटे मालक ना तुमची समधी स्वप्न पूर्ण करेल. काय झालं छोटे मालक? इथं आणखीन काही सरप्राईज आहे का? रमा, हा क्षण संपूच नाही असं वाटतंय. आता काही दिवस असे गेले की आपल्याला हे क्षण जगताच आले नाही. असे निसटून गेलेले काही क्षण मी माझ्या परीने तुम्हाला परत करण्याचा प्रयत्न केला. छोटे मालक, त्याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्दच नाहीयेत बघा. त्या क्षणांच्या आठवणींमध्ये भारून जाणं एवढंच माझ्या हातात आहे बघा. आणि मला एवढं मोठं सरप्राईज मिळेल याची मी कल्पना बी केली नव्हती. रमा, हे क्षण मी तुम्हाला दिले, पण ज्या भेटी मी तुम्हाला दिल्या होत्या आणि त्या तुम्ही मला परत केल्या होत्या, त्या तुम्हाला परत करायच्या राहिल्यात अजून. कुठल्या भेटी? ह्या गोष्टी मला माहिती आहे रमा, ह्या गोष्टी तुम्ही खूप जपून ठेवल्या होत्या. आणि माझी अशी इच्छा आहे की यापुढे सुद्धा तुम्ही सांभाळून ठेवाव्यात. आणि काही झालं ना तरी तुम्ही ह्या गोष्टी मला परत नाही करणार. छोटे मला ह्या समध्या गोष्टी मी अगदी जीवा पाड जपून ठेवीन बघा. मला माहिती आहे ह्या वस्तू मी तुम्हाला परत केल्या तेव्हा तुम्हाला लई दुःख झालं. मी तुम्हाला वचन देते की असं दुःख पुन्हा होऊ देणार नाही. रमा, हे क्षण जसे हवे होते, जशी कल्पना केली होती तसेच जगता आले, म्हणून खूप बरं वाटतंय. चला. रमा, तुम्ही एकदम शांत शांत आहात. गाडीवर सुद्धा फार काही बोलला नाहीत. काय झालंय? तिथून निघाल्यावर प्रत्येक क्षण डोळ्यासमोर येत होता. त्यातच हरवले होते मी, म्हणून फार काही बोलले नाही. आणि कधी कधी समजा मनासारखं झाल्यावर शांत वाटायला लागतं बघा. बरोबर आहे, पण इथून पुढे शांतता नाही, खूप धावपळ आणि गडबड असणार. का? का म्हणजे काय? उद्यापासून साखरपुड्याची तयारी सुरू करायची आहे, धावपळ नाही का होणार? आणि हो,
आईने सांगितलं उद्या आपल्याला शॉपिंगला जायचंय, तुम्ही सुद्धा येणार आहात. रमा, तुम्ही लाजल्यावर ना खूप सुंदर दिसत, पण लग्नाची खरेदी करताना अजिबात लाजू नका. जे काय हवं ते बिंदास सांग, मी आहे. नाही. येते मी. येते मी. रमा, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, म्हणूनच या नव्या नात्याची सुरुवात करण्याआधी हे सगळं तुमच्यासाठी. शंभरच्या 5, 200च्या 2, 20च्या 2 आणि 10च्या 6. हे आई अगं होईल सगळं व्यवस्थित, तू नको टेन्शन घेऊ. टेन्शन घेऊ नको म्हणजे निवांत बसून होणार आहे का काही? लग्न आहे, साखरपुडा आहे, निवांत बसून काही होणार नाहीये. सगळं कार्याचा धाक पडलेलाच आहे मला, आणि आपल्या घराची पण काळजी वाटते. रमा होती तोपर्यंत घराला हातभार लागत होता, घरधड चालत होतं जरा. आता काय होणार आहे कुणास ठाऊक. त्यांच्या भाज्याचा धंदा माहिती आहे ना, कधी चालतो कधी चालत नाही. पैसा हातात असतो नसतोय, आणि तब्येतीची कुरबुर सतत चालूच असते काही ना काही. पुढसारखं काम होत नाही रे आता मला. कसं होणार आहे आपलं काय कळणं झालंय बाई. अगं आई, ती काय इथं कायमची राहणार होती का? हा, ती काय कमवते म्हणून तिला इथंच ठेवायची होती का? वेळ आहे का तू? हा, स्वार्थीपणाने विचार नाही करते अरे मी. आता रमा आपल्या बरोबर नसणार या विचारानेच गांगराला होते मला. खूप केलं या घरासाठी ते पोरीने. अगं जवळजवळ सगळ्या जबाबदाऱ्या तिनं तिच्याच खांद्यावर घेतल्या, पण तिच्यासाठी जास्त काय बी करू शकलो नाही ग सरला. पण कधी पण जाणवू दिलं नाही त्या पोरीने. पिंट्या, म्हणूनच हे कार्य आपल्याला चांगल्या पद्धतीने पार पाडायचं, आणि रमा इथनं जायच्या अगोदर ह्या घरची परिस्थिती पण सुधारायची. नाही तिला असं कधी वाटायला नको की आपण गेल्यानंतर ह्या माणसांचं कसं होईल. हे बघ आई, आता प्रतापराव, रावसाहेब यांच्यासारखी चांगली माणसं आहेत आपल्या पाठीशी. ते आपल्याला कधी बी. एक मिनिट पिंट्या, असं काही करायचं नाही. नाही, बाईसाहेब आपल्या मालकी नव्हते ना तेव्हा मी हक्कानं त्यांना काही सांगत होते, पण आता नाही. आता त्या घराशी सोयरीक होणारे प्रतापराव आपल्या घराचे जावई होणार आहेत. त्या घराच्या उपकाराखाली आता आपल्याला राहायचं नाही अजिबात. आणि पोरीच्या सासरचं पाणी पण प्यायचं नाही असं म्हणतात. अगदी बरोबर आहे तुम्ही. अरे पिंट्या, मला एवढंच म्हणायचं, आता आपल्याला सगळ्यांना हातपाय जास्ती हलवायला लागणार आहे. हो, एक कार्य म्हणलं तर आपल्याला हातामध्ये 4-4.5 रुपये शिल्लक राहिले. त्याच्यानंतर लग्न आहे, साखरपुडा आहे, आणि काही बोलणी करायची म्हणलं तर प्रतापरावना अंगठी करायला लागेल आपल्याला. कसं जमणार एवढं सगळं? तुम्ही का मुग गळून बसले? बोला की काही. आता मी काय बोलू? तू धडाधडा बोलतेस, मी काय बोलू? अगं जरा विचार करू दे ना, नको का तक तक करू. काहीतरी करतो मी. अहो, तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलवलं? मला काही महत्वाचं बोलायचं तुमच्याशी, म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना बोलवलं. एक महत्वाचा निर्णय घेतलाय मी. तुम्ही काम करा, सरला आणि तिच्या घरच्यांना इकडे बोलवून घ्या, मला बोलायचं त्यांच्याशी. काय झालंय? तुम्हाला एवढी घाई काय ऐकण्याची? ते आल्यावर तुम्हाला कळेलच की मला काय बोलायचं आहे. त्या घरातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे असा नियम आहे का? नाही, तसं नाही. वेळ वाया घालवू नका, आता त्यांना बोलवून घ्या पटकन.
जितके लवकर तुम्ही त्यांना बोलवाल तितके लवकर तुम्हाला समजेल माझ्या मनात काय आहे ते. चला लवकर कामाला लागा. येऊ का? काय नामोराव, इकडं कुठं काय विशेष? अहो रावसाहेबांचा निरोप द्यायला आलोय. त्यांनी तुम्हा समद्यांना ताबडतोब वाड्यावर बोलवलंय. ताबडतोब? होय, जसे असाल तसे निघा. रावसाहेबांनी तसं सांगितलंय. आता आणखीन काय असेल? काय असेल ते तिकडं वाड्यावर गेल्यावरच कळेल आपल्याला. इथं बसून डोकं चालवण्यात काय अर्थ नाही. अरे पण रामात तिला सांगावं लागेल की. मी तिला निरोप देऊनच इथे आलोय. ती पोचेल वाड्यावर. येतो मी.